नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला अटक। 20 दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक। निदा खानला घेऊन पोलीस नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल। एसआयटीने घेतला निदा खानचा ताबा। नाशिक टीसीएस प्रकरणी रात्री उशिरा अटक करण्यात आलेल्या निदा खानची प्राथमिक चौकशी सुरू। निदा खानकडून मोबाईलसह काही तांत्रिक पुरावे जप्त। जप्त केलेल्या मोबाईलमधून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता। मुंबईतील पायधुनी मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट। कलिंगड आणि शरीरातील नमुन्यांमध्ये विष आढळलं। उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती। हत्या की आत्महत्या, सस्पेन्स वाढला। 2029 मध्ये सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा। जय पवारांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। तर जय यांच्या वक्तव्यानंतर होय मुख्यमंत्रीच अशा आशयाचे बारामतीमध्ये बॅनर। भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येनंतर पश्चिम बंगालचं राजकारण तापलं। हत्या पूर्वनियोजित असल्याचा भाजपचा आरोप। तर सीबीआय चौकशी करा, तृणमूलचं आव्हान। तामिळनाडूमध्ये राज्यपाल राजेंद्र आर्लेकर 118 या आकड्यावर ठाम। टीव्हीकेचे विजय यांचं टेन्शन वाढलं। मुंबईच्या भांडूपमध्ये गांजाची शेती आढळल्यानं खळबळ। भाजप नगरसेविका जागृती पाटलांकडून घटनास्थळाची पाहणी। भांडूप पोलिसांकडून गांजाची झाडं उद्ध्वस्त। नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये काही व्यापाऱ्यांकडून आंब्यावरती रसायनांची फवारणी। आंबे पिकवण्यासाठी रसायनांचा वापर केल्याचं उघड। ग्राहकाकडून सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर। नमस्कार।